मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. आता बघूयात विदर्भातील महत्त्वाच्या 12 बातम्या. लग्नाचे वराड जाणाऱ्या बसला भीषण आगीत बस जळून खाक. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराजवळ असलेल्या मेहकर फाट्याजवळ आज 25 जूनच्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास भयंकर थरार घडला. या घटनेत लग्नाचे वराड घेऊन येणारी खासगी बस अचानक पेटली आणि पूर्णपणे जळून खाक झाली. या बसमध्ये 48 वराडी प्रवासी होते. सुदैवाने घटना घडली त्यावेळी बसमधील प्रवासी चहा पिण्यासाठी खाली उतरलेली असल्याने यात जीवितहानी झाली नाही. मात्र वराडी मंडळींच्या बॅग, मौल्यवान वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या आहेत. भुजबळ व वडेट्टीवार यांना पदावरून हटवा, मराठा महासंघाची पत्र परिषदेत मागणी. ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळाला भेट देऊन मराठा समाज विरोधात चिथावणी देणारे व अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. 2 गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसाने पठार नदीला पूर. अकोला शहरापासून जवळच असलेल्या दणोरी पनोरी गावालगतच्या पठार नदीवर नवीन पुलाचं काम सुरू आहे. या नदीला पूर आल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी असलेला पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून पनोरी गावचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. 12 जूनच्या मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने पठार नदीला पूर आला व पर्यायी रस्ता वाहून गेला. यामुळे या गावांचा संपर्क तुटला. गोंदिया सारस प्रगणना सुरू. एकूण 22 सारस पक्ष्यांची नोंदणी. गोंदिया जिल्ह्यात 23 जून पासून वन विभाग व जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सारस प्रगणना सुरू करण्यात आली आहे. सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण 70 वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी व गोंदिया वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही गणना सकाळी 5 ते 9 या कालावधीत केली. सारस पक्षी प्रगणनेमध्ये एकूण 22 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. 547 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. गोसेखुर्द प्रकल्पावर आधारित जलपर्यटनासह अन्य 547 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झालं. त्यानिमित्त भंडारा येथील रेल्वे मैदानावर आयोजित जाहीर सभेत त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही जनतेला दिली. व्यासपीठावर आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, संस्थाचालक किरण पांडव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार जनसंपर्क कार्यालय पुन्हा सील. कार्यालयाचा ताबा घेण्यावरून रणकंदन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयावरून शनिवारी 22 जून रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर चांगलेच रणकंदन झाले. नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सील लावलेल्या कार्यालयाचे कुलूप तोडून त्याचा अनधिकृतपणे ताबा घेतला. प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत पुन्हा कार्यालयाचा ताबा घेतला असून सील लावली आहे. बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वर्ध्यात तरुणाची दगडाने ठेचून हत्या. दारूसाठी पैसे न दिल्याने कृत्य. वर्धा येथील देवडी दारूसाठी पैसे न दिल्याने युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तर त्याची आई जखमी झाली आहे. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना देवडी पोलीस क्वार्टर समोरील एका मंदिरात घडली. मृतक विनोद डोमोजी भरणे, वय वर्ष 25, हा देवडी तालुक्यातील सोनेगाव आबाजी येथील रहिवासी होता. करण कैलासी मोहिते, वय वर्ष 22 नावाच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अर्चना पुट्टेवारांच्या संपत्तीची होणार चौकशी. संपत्तीच्या चौकशीसाठी पत्र पाठवण्याची तयारी. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना नागपुरात कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अर्चना, प्रशांतसह 7ही आरोपींना अटक केली. सध्या सर्वजण कारागृहात आहेत. अर्चनाने मोठी संपत्ती जमवली असून यात गडचिरोलीतील दोघांची महत्त्वाची भूमिका असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पोलिसांनी एसबीकडे संपत्तीच्या चौकशीसाठी पत्र पाठविण्याची तयारी सुरू केली असतानाच
गडचिरोली एसबी कडे अर्चना आणि तिच्या 2 विश्वासूंच्या संपत्तीची आणि अनियमिततेची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार आली। घोडाझरी जंगलात पत्नीचा गडा आवडला, मृत समजून लावली विल्हेवाट, निघाली जिवंत। नागभीड तालुक्यातील सिंदीचक परिसरातील घोडाझरी जंगलात पत्नीचा गडा आवडून खुनाचा व तिचा मृत झाली असे समजून तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न पतीने केला। एका पाईप मध्ये पत्नीला टाकून पसार झालं, मात्र सुदैवानं काही वेळानंतर पत्नीला शुद्ध आल्यामुळे कशीबशी ती रस्त्यावर आली व उपस्थितांना घडलेला प्रसंग सांगितला। तेव्हा त्यांनी तात्काळ नागभीड पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर घटनास्थळी पोहोचून महिलांनी त्या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। निवृत्त लिपिक नाल्याच्या पुरात गेलं वाहून, मुसळधार पावसादरम्यान सातघरी येथील घटना। महागाव तालुक्यात मुसळधार पावसादरम्यान सातघरी जवळील नाल्याच्या पुरात निवृत्त लिपिक वाहून गेला। सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला। सीताराम भाऊसिंग राठोड, वय वर्ष 65 असं मृताचं नाव आहे। राठोड हे जलसंपदा विभाग हातगाव येथे कनिष्ठ लिपिक होते। 6 वर्षापूर्वी निवृत्त झाल्यानंतर ते शेती करीत होते। सराफा व्यवसाय केला, लुटण्याचा प्रयत्न। तिघांना बोरखेडी पोलिसांनी घेतले ताब्यात। चाकू हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 पैकी 3 आरोपींना बोराखेडी पोलिसांनी 24 जूनला गजाआड केलं। उर्वरित 2 आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहे। वडगाव येथील राजेंद्र दुर्योधन वाघ हे 22 जून रोजी शनिवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या आठवडी बाजारात असलेले सोन्या चांदीच्या दुकानांचे दुकान बंद करून दागिने घेऊन दुचाकीनं वडगाव येथे जात होते। संध्याकाळी 5:15 वाजेच्या सुमारास पुनई फाट्याजवळ समोरून 2 दुचाकीवरून अज्ञात 5 जण आले आणि त्यांनी राजेंद्र वाघ यांची दुचाकी अडवून डोळ्यात मिरचीपूड टाकून तसंच मानेवर चाकू हल्ला केला। आता वेळ झाल्या इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर नमस्कार।